उदगीरकरांच्या नजरा रिंग रोडकडे. 400 कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार? उदगीर शहरांची वाढती लोकसंख्या, शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता उदगीर शहरासाठी प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उदगीरचे आमदार संजय बनसोडे, अमोल पाटील कवळखडकर यांच्या प्रयत्नातून रिंग रोडसाठी सुमारे 400 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याने नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात शहरांचा वेगाने विस्तार झाला असून वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत असून नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शहराबाहेरून जाणारा रिंग रोड हा उदगीरच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. रिंग रोडमुळे बाहेरून येणारी अवजड वाहने शहरात न शिरता थेट आपल्या मार्गाने पुढे जाऊ शकतील. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच रिंग रोडच्या दोन्ही बाजूंना भविष्यात औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदगीरच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान निधी मंजूर झाल्याच्या चर्चेनंतर आता नागरिकांचे लक्ष प्रशासकीय प्रक्रिया, भूसंपादन आणि निविदा प्रक्रियेकडे लागले आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी उदगीरकरांची अपेक्षा आहे. रिंग रोड हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून उदगीरच्या भविष्यातील विकासाचा महामार्ग आहे. त्यामुळे मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष कामाला गती मिळणे गरजेचे आहे अशी भावना उदगीर शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत. एकूणच 400 कोटी रुपयाच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्पामुळे उदगीरच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र आहे. मात्र मंजुरीनंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची उत्सुकता आता संपूर्ण उदगीर शहराला लागून राहिली आहे.